आणि मामाला म्हणाले, मामा मला संतान प्राप्त झाले. मग मामाने सांगितलं, मी जेव्हा तुला आवाज देईन तू माझ्या हाकेला धावशील का? हो मामा. कालांतराने काही दिवसांनी मामा त्या शंकरराव भोसलेच्या घरापुढून चालले होते आणि जाता जाता मामांनी शंकरराव भोसलेला 3 आवाज दिले. 3 आवाज दिले आणि शंकरराव भोसले आंघोळ स्नान करत असताना वल्या कपड्यासह शंकरराव भोसले धावतच पळतच बाहेर आला आणि मामांना आज घरात नेले. आज घरात नेल्यानंतर मामांची त्यांनी पूजा केली आणि मामांचा साखर टाकलं. मामाने शंकरराव भोसलेला घेतले. रस्त्याने चालत असताना शंकरराव भोसलेला मामांनी सांगितलं, शंकरराव भोसले तुला संतान प्राप्त होईल. तो शंकरराव भोसले मामांना म्हणाला, मामा तुम्ही काय सांगताय, कधी होणार? त्यावेळेस मामाने सांगितलं, अरे हे बघ, रस्त्याने चालत असताना एक निर्जोड खांब होता, झाड. मामाने सांगितलं, बघ हे झाड साक्षीला आहे आणि पुढच्या 12 महिन्याच्या आत तुझ्या घरात पाळणा घालतोय. पुढच्या 12 महिन्याच्या आत येताना शंकरराव भोसलेच्या घरामध्ये पाळणा या भगवंताने हलवलेला होता आणि ती शंकरराव भोसलेची जमीन ती मामांनी जिथं समाधी घेतलेली आहे ती शंकरराव भोसलेची मामांनी जमीन मामांना दिलेली आहे. अनेक खुशाबा पाटील मामांचे